जेवणाची व्यवस्था होणार आहे आणि जेवण सर्वप्रथम जे शाळेतील विद्यार्थी आलेले आहेत ते पहिला जेवण करतील, त्यांच्यासोबत महिला वर्ग जे आहेत ती जेवण करतील आणि नंतर मग खेळाडू आणि जेंट्स प्रेक्षक वर्ग असा जेवणाचा क्रम असेल। त्यामुळं शाळेतील विद्यार्थी जे आहेत त्यांना 10 मिनिटात जेवणाकडे जायचं आहे, 10 मिनिटानंतर। संदीप पाटील आणि सनी पाटील आपण ही यायचं, आपल्या दोघांचंही स्वागताने सन्मान केला जाणार आहे। ओव्हर टू डॉक्टर गवळी सर। थँक्स उपेश चौधरी, त्याचबरोबर थँक्स ज्ञानेश्वर काठे सर। मित्रांनो, आज गुढीपाडवा आणि खऱ्या अर्थाने गुढीपाडव्याचं औचित्य साधून हे क्रीडानगरी गेले कित्येक वर्षापासून खारबाव व्यासांचं जे स्वप्न होतं आणि खऱ्या अर्थाने स्वप्नाचा पाठलाग केला गेला आणि आज खऱ्या अर्थाने स्वप्न साकार झालेलं आहे। ते सुसज्ज अशी क्रीडानगरी आपण पाहतोय। नंदन कुमार कंपनीचे मालक आता सन्माननीय नितीशजी पाटील, आता सुप्रसिद्ध बालासेठ, आपण मान्यवर कक्षामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम। काउंटडाऊन होईल जेव्हा चेंडू टाकला जाईल सलामी जोडी खेळपट्टीवर, कारण टॉस हरल्यानंतर कृष्णा 11 संघाची सलामी जोडी खेळपट्टीवर आलेली आहे आणि टॉस जिंकल्यानंतर जरीमरी माता संघ कॅप्टनने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। काउंटडाऊन होईल, काउंटडाऊन होईल। सलामी जोडी खेळपट्टीवर 3, 2, 1 लेट स्टार्ट। जोरदार डाय झाला पाहिजे, पहिला चेंडू आहे, खोलवा टप्प्याचा चेंडू आणि अगदी सुरुवात झालेली आहे। क्रीडानगरी खरं तर खारबाव वाशांचं स्वप्न साकार झालेलं आहे आणि जगविख्यात खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सांगितलेलं आहे की स्वप्न पहा पण स्वप्नाचा पाठलाग करा आणि पूर्ण करा, आणि खऱ्या अर्थाने खारबाव वाशाने स्वप्न बघितलं, स्वप्नाचा पाठलाग केला आणि खऱ्या अर्थाने आज स्वप्न पूर्ण त्याला जाते। सुसज्ज अशी क्रीडानगरी। द्वारकाबाई कृष्णा तरे अर्थात कोळी क्रीडांगण खारबाव षटकातील हा फुलटॉस कव्हरच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाते डीप कव्हरला आणि पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण झाली। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो, मात्र फलंदाज क्रीजमध्ये सुखरूप पोहोचतोय। लागोपाठ जर 3 षटकार मनोज म्हात्रे यांनी लगावले ते गणेश मुकादम यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। ड्राइव्ह केलेला आहे स्ट्रेट टू शॉट, एक्स्ट्रा कव्हर आणि इट्स अ बिग बिग ब्लो, मोठा धक्का। मनोज म्हात्रे इज आउट। पण खूप चांगली सुरुवात चौकार किंवा विकेट कोणी हॅट्रिक घेतली तर 1100 रुपये प्राइस आहे। पाहतोय प्रेमच्या माध्यमातून आणि अर्ली ब्रेक थ्रू पहिल्या षटकामध्ये जेव्हा गोलंदाजाला यश मिळते तेव्हा गोलंदाजाचं मनोधैर्य जबरदस्त वाढत असतो, आत्मविश्वास वाढत असतो। पुन्हा एकदा मार्गस्थ होईल प्रेम, राईट आर्म हा फटका खेळला आहे, टिपिकल फटका, चेंडू सरळ जाईल लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येईल, ताळमेळ नाहीये, पंचांकडे साशंक नजरेनं बघितलं जातंय, मात्र फलंदाज क्रीज मध्ये सुखरूप पोहोचतोय। सुसज्ज अशी क्रीडानगरी आपण पाहतोय।
समस्त ग्रामस्थ असतील आणि ओमसाई केबल नेटवर्कच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत या सगळ्यांचं ग्रामस्थ मंडळ पायगाव यांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत। सभी का दिल के गहराई से हार्दिक स्वागत। खास आमचे महिला वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित, आपलंही सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत। षटकातील पुढचा चेंडू हा फटका सुद्धा खेळला जातोय, डीप मिड विकेट सीमारेषेकडे सरसावतोय, क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे आणि तोपर्यंत मात्र दोन सहजगत्या पूर्ण होत आहेत। उमेश त्या ठिकाणी होता, 2 धावा पूर्ण होत आहेत, 2 धाव्याने धावसंख्या वाढते 5। साठी आदेशजी कांतीलाल पाटील त्याचबरोबर अश्विन रामदेव मात्रे यांच्याकडनं प्रत्येकी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। विकेट हॅट्रिक। प्रेम चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतो, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे, फील्ड रेस्ट्रिक्शन आहे, क्षेत्ररक्षण मर्यादा आहे आणि एक चांगली गोलंदाजी आपण पाहत। प्रेम हा चेंडू आहे, हा चेंडू चांगला चेंडू आहे, खोलवर टप्प्याचा चेंडू, इट्स अ वाईड यॉर्कर, डॉट बॉल जातोय आणि पहिल्या षटकाची सांगता होते। खूप चांगलं षटक बघितलं आपण पहिल्या षटकामध्ये, महत्वपूर्ण फलंदाज, कारण मनोज मात्रेला बाद केलं आणि धावा ज्या दिल्या त्या फक्त 5, किफायती गोलंदाजी। पहिलं षटक समाप्त झालेलं आहे। धन्यवाद। या केपीएलला आपण शुभारंभाचा पहिला षटक संपलेला आहे आणि आता विनंती असेल जे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे, आपल्याची भोजनाची व्यवस्था स्टेजच्या डाव्या बाजूला करण्यात आलेली आहे, आपण भोजनाचा आस्वाद घेऊ शकता। कृपया भोजनासाठी सुरू करा। निलेश चौधरी पहिल्यांदा देवाची जी पत्रावळ आहे त्या 2 पत्रावळी काढा। निलेश चौधरी देवाच्या 2 पत्रावळी आपण काढायच्या आहेत। यानंतर आरटी एंटरप्राइजेस त्याचबरोबर रणधीर कुमार अँड कंपनी दोन्ही संघ कॅप्टनने टॉस साठी तयार राहायचंय। धन्यवाद। जी लहान मुलं आहेत आणि हायस्कूलचे विद्यार्थी या ठिकाणी आहेत, आपल्यासाठी सूचना असेल की आपण पहिल्यांदा या ठिकाणी भोजनाचा स्वाद घ्यायचा आहे। लहान मुलांनी पहिल्यांदा जेवणासाठी सुरुवात करा। लहान मुलं आणि शाळेचे विद्यार्थी। साईनाथ येतोय संघातर्फे दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन। पहिल्या षटकात प्रेमने खूप चांगली गोलंदाजी केली, फक्त 5 धावा दिल्या आणि महत्वपूर्ण एक सफलता प्राप्त केली आणि आता मात्र खेळण्यासाठी सज्ज होईल संजय। नॉनस्टॅकर यांना भरत, नितीन आहे त्या ठिकाणी, डॉट बॉल जातोय। नितीन आणि नॉन स्टॅगर यांना भरत अशी जोडी खेळपट्टीवर। कृष्णा 11 संघाची फुल टॉस, फायदा उचलता आला नाही, मात्र स्क्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, डाव्या स्टेजच्या बाहेरून जातोय आणि पंच इशारा करतायत वाईड बॉल। एक अवंतर धाव मिळेल। धावसंख्या झालेली 6, 6 रन, लॉस ऑफ 1 विकेट, 1 बाद 6, 6 रन 1 खिलाड़ी के नुकसान पर। साईनाथ फुल टॉस, पुन्हा फायदा होता, चेंडू जाईल डीप, फाईन लेग सी, मारे ईशा पार, चौकार। तुला पाहून पडली माझी फिके
रिव्ह्यू सक्सेस झाला नाही तर पुन्हा एकदा रिव्ह्यू घेता येणार नाही. हा रिव्ह्यू फिल्डिंग साईड नाही, कारण पंचांचा इशारा नो बॉलचा आहे. तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा. धावसंख्या मात्र झालेली आहे 11 झाले, पण रिव्ह्यू आहे. रिव्ह्यूची आपण वाट पाहूया. तिसऱ्या पंचांचा डिसिजन, इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल. पंच फ्रीटचा इशारा करतात. ह्या चेंडूवर असणार आहे फ्रीट. धावसंख्या झालेली 11. 1 बाद 11. साईनाथ राईट आर्म, याला पंच केलेला आहे. चेंडू हवेत झेल होईल का? नाही, चेंडू जाते जवळपास लॉंग ऑफ सीमारेषेवर आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. लागोपाठ 3 चौकार आणि लागोपाठ 3 षटकार लगावले ते 500 रुपयाचे पारितोषिक असणार आहे. विनीत दीपक म्हात्रे. विनीत दीपक म्हात्रे यांच्याकडून असणार आहेत. विनीत दीपक म्हात्रे त्यांचा संघ जो खरं तर आहे त्यांच्या माध्यमातून लागोपाठ बॅटिंग साईड कृष्णा 11 संघाला. व्हॉट अ शॉट. स्लॉग सीप डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे षटकार. आणि ह्या क्रीडा नगरीमध्ये आलेला हा पहिला षटकार, फर्स्ट सिक्स. अतिशय सुसज्ज अशी क्रीडा नगरी आणि मित्र म्हणून की समस्त खारबाव वासियांचं स्वप्न साकार झालेलं आहे. जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. उपेश चौधरी साहेबांनी जे अनाउन्समेंट केलं, काठे सरांनी सुद्धा अनाउन्समेंट केलं, त्यानुसार आपण त्या ठिकाणी जायचं आहे आणि सुरुची भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. सर्वप्रथम शाळेय विद्यार्थी असतील, त्यानंतर आमचा महिला वर्ग असेल. हा चेंडू फाईन केलेला आहे. चेंडू जाते डीप फाईन लेग सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक येतोय. धावबाची शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद. दुसरी धाव घेताना फलंदाज धावबाद झाले. आता मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे 21. जरेमरी माता वर्सेस कृष्णा 11 या दोन संघामधील उद्घाटनपर मॅच आपण पाहतोय. खारबाव प्रीमियर लीग, खारबाव गावचा मान सन्मान अभिमान असणारी ही स्पर्धा आणि आज हा मान सन्मान अभिमान म्हटलं तर द्विगुणित झालेला आहे. कारण खरं तर ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती, कारण खारबाव असं एक गाव आहे, कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक आणि शेवटी राजकीय क्षेत्रामध्ये नेहमीच एक पाऊल पुढे असं हे गाव आहे. कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक आणि सरते शेवटी मी सांगेन राजकीय, यामध्ये हे गाव एक पाऊल पुढे आहे. आणि खरं तर सुसज्ज असं मैदान या गावामध्ये नव्हतं. संपूर्ण ठाणे जिल्हा जर म्हटलं तर ठाणे जिल्ह्यातील एक प्रमुख गाव म्हणून या गावाचा उल्लेख केला गेलेला आहे कित्येक वर्षापासून. शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा हे गाव खूप अग्रेसर आहे. याला मात्र बॅकफुटला येऊन जागा बघून खेळण्याचा प्रयत्न आणि हा सोपा झेल सुटतोय स्क्वेअर लेगला आणि 1-2 का 6 आणि ऐकून आय थिंक त्या ठिकाणी
तमाम महिला वर्गाचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आणि क्या बात आहे, मला वाटतं या दोघांमध्ये युती तर झाली नाही ना, कारण दोन्ही प्लेयर साई स्पोर्ट खारबामध्ये खेळतात, प्रणय आणि अक्षय. श्री कालिका माता केबल नेटवर्क जे इंटरनेट आहे त्यांच्या माध्यमातून प्रणय याने जर अर्धशतक पटकावलं या पूर्ण स्पर्धेमध्ये, तर त्यासाठी 3 महिन्यासाठी इंटरनेट फ्री असणार आहे. वंडर बॉय प्रणय म्हणून त्याचं नामकरण आहे. मी कित्येक स्पर्धेमध्ये पाहतोय, केवळ केपीएल नव्हे तर हा असा एक खेळाडू आहे, नेहमीच गावाचं नाव त्यांनी पुढे केलेलं आहे. केवळ खारबाव गाव नव्हे तर प्रोफेशनल क्रिकेट खेळलेलं आहे, सिटी क्रिकेट प्रोफेशनल क्रिकेट खेळलेलं आहे. कृष्णा 11चा आयकॉन खेळाडू आहे आणि जरीमनी माताचा आयकॉन खेळाडू अक्षय पाटील आहे. ती म्हणून सुद्धा आहे अक्षय पाटील. आणि अक्षय पाटीलला माहीत आहे जो प्रणयचा झेल सोडलेला कदाचित हा महागात पडू शकतो. धावसंख्या सुद्धा चांगली झालेली आहे. पहिल्या षटकात धावा होत्या 5 आणि दुसऱ्या षटकात तब्बल 22 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे तो वेगाने वाढलेली आहे, 27-27. प्रणयची विकेट जर प्राप्त केली असती तर कदाचित प्रेशर बिल्डअप झालं असतं कृष्णा 11 संघावर. पण क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं, म्हणून तर क्रिकेटला इतकं ग्लॅमर आहे. तिसरं षटक गोलंदाजी करते अक्षय पाटील, संघाचा आयकॉन. लेफ्ट आर्म स्ट्रेट हिट आणि हा चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. डाऊन दी ग्राउंड. काय फटका खेळला होता, अगदी ओव्हर पिच चेंडू होता आणि हाफ वॉली किंवा लाफ्ट केला होता, फेकून दिला होता लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जाणारा आणि भरत याच्या बॅट मधून येणारा हा दुसरा षटकार. षटकाराने धावसंख्या मात्र अतिशय वेगाने पुढे सरकते. 3-3 नेल्सन. जेव्हा अशा प्रकारे धावसंख्या असते तेव्हा नेल्सन म्हणून संबोधलं जातं. 3-3 33. सुरुवातीला खरं तर प्रेम याने खूप चांगली गोलंदाजी केली होती. पहिल्या षटकात एक फलंदाज बाद केला होता आणि फक्त 5 धावा दिल्या. त्यानंतर मात्र आक्रमण बघायला मिळतंय, आक्रमक क्रिकेट बघायला मिळतंय. अक्षय जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडूला कमबॅक करताना बघतोय अक्षयला आपण. अक्षय आणि प्रणयचं द्वंद्व पाहणं फार उत्सुकतेचं ठरणार आहे. कित्येक वर्षापासून एकाच संघातून हे दोन्ही खेळाडू खेळत आहेत. अक्षय पाटील आणि प्रणय. वंडर बॉय खारबाव. अक्षय लेफ्ट आर्म स्लाइस केलेला आहे, स्लाइस केलेल्या पॉइंटच्या दिशेने. एफर्टलेस, कमीत कमी भांडवल आणि जास्तीत जास्त फायदा याला म्हटलं जात आहे. फक्त पॉइंटच्या वरून स्लाइस केला आणि डिपिश पॉइंट सीमापार जाणारा हा चौकार येतोय बरदेच्या बॅटमधून. 37 धावा झाल्यात. हे बघा, तुम्ही आक्रमक क्रिकेट जेवढे खेळतात तितकं तुमच्याकडे डिफेन्सिव्ह सुद्धा असणं फार गरजेचं आहे. आक्रमकतेबरोबर डिफेन्सिव्ह म्हणजे बचावात्मकपणा सुद्धा असणं गरजेचं आहे. तुम्ही क्लास क्रिकेट सुद्धा खेळायला हवं, कारण मैदान जर बघितलं आपण 360 डिग्रीचं आहे. गॅप शोधली तर जास्त प्रमाणात धावा तुम्हाला मिळू शकतायत. 37 धावा झाल्यात. अक्षय पुण्याचा मार्ग असेल. हा चेंडू मात्र थोडासा उजव्याच्या बाहेर जाईल. लॉंग स्टॉप सीमा रेषा पार. चौकार. बॅटला स्पर्श झाला होता. खरं तर बॅटला हलकासा स्पर्श झाला आणि शॉर्ट थर्डमॅनच्या जवळून हा चेंडू निघून गेला होता. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आणि चौकारामध्ये धावसंख्या वेगाने वाढते. 41-41. दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळते, कारण पहिला फलंदाज जो बाद झाला होता दोन्ही धावसंख्येवर. 39 धावांची पार्टनरशिप. 39.
41 धावा झालेत. पुन्हा एकदा अक्षय लेफ्ट आर्म डिफेन्सिव्हरित्या खेळ डिफेन्स केला होता आणि हा चेंडू सुद्धा जाईल लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आणि आज कीपिंगला सुरुवात झाली खारबाव प्रीमियर लीग आणि पहिली चौकारांची हॅट्रिक पूर्ण करणारा पहिला बॅटर आहे तो भरत. गिव्ह बिग हँड. भरत आपण बॅट सुद्धा वर करायची आहे. भरत बॅट वर करून पहिली चौकारांची हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. संदीप गावंड आमच्यासोबत जोडले जात आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळी चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू थोडासा डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला. डिफेन्सिव्ह क्रिकेट त्यामुळे तुमच्याकडे जितकी आक्रमकता असते ना तितकं डिफेन्स असणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय खेळाचा आपण तुम्ही जर विचार केला तर 2 तुम्हाला उदाहरणं देतोय. सुनील गावस्कर यांच्याकडे जबरदस्त डिफेन्स तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्याकडे जबरदस्त आक्रमकता. अशी 1-2 उदाहरणं तुम्हाला नक्कीच देता येतील. तिसरं षटक समाप्त झालेले आहे आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात आहे. 45 धावा 15च्या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि ऑफिशियल कॉल आहे या हॅट्रिकसाठी. विनीत दीपक म्हात्रे यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये आलेले आहेत भरतसाठी. आणि पहिली विकेट हॅट्रिक तसेच यतीश बालाशेठ बल्ले यांच्याकडनं सुद्धा भरतने जी विकेट हॅट्रिक पूर्ण केलेली आहे त्याच्याकडनं 500 रुपये आलेले आहेत. वाट बॅटिंग जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते. बरंच जबरदस्त बॅटिंग करतोय कारण डावखुरा शैलीदार बॅटर आहे. खरं तर पहिल्या षटकामध्ये धावा होत्या फक्त 5. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आक्रमकता बघायला मिळाली. 45 धावा झाल्यात. बालाशेठ यांच्याकडनं ही हॅट्रिकसाठी 500 रुपये देण्यात आलेले आहे. भरत चौधरीला ज्यांनी जे चौकार लगावले लागोपाठ जे 3 चौकार लागवले यासाठी हॅट्रिकसाठी हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्लॉक केलेला आहे आणि हा चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर. षटकार. आणि याचबरोबर 50चा आकडा पूर्ण होतोय. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. 50 धावा पूर्ण होत आहेत. पहिलं अर्धशतक आज खरं तर या क्रीडानगरीचं उद्घाटन सोहळा पार पडला. आपण जे क्रीडानगरी पाहतोय द्वारकाबाई कृष्णा तरे कोळ्याचं क्रीडांगण खारबाव आणि पहिलं अर्धशतक कृष्णा 11. तुळशीदास झिब्रा पाटील स्टँडमध्ये देवचे सर्व खेळाडू असतील त्यांनी त्या ठिकाणी जायचंय. यस डेफिनेटली प्लॅनिंग तर होणारच आहे कारण खऱ्या अर्थाने खरं तर हा फार मोठी उपलब्धी आहे. फार मोठा सन्मान आहे, अभिमान आहे, गर्व आहे संपूर्ण खारबाव गावचा. ज्या गोष्टीची खरं प्रतीक्षा कित्येक वर्षापासून होती ती पूर्ण झालेली आहे ते म्हणजे क्रीडांगण. द्वारकाबाई कृष्णा तरे कोळी क्रीडांगण खारबाव स्वप्नवत खरंच आहे. मी म्हणेन की काही जण खरं चिमटा घेत असतील तर खरंच मैदान आहे की स्वप्नातलं मैदान आहे. पुन्हा एकदा स्लॉक केलेला आहे, खिचून मारलेला आहे. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. प्रणय पाटील असा एक खेळाडू आहे ना
तो एकदा जर सुरू झाला तर थांबायचं नाव घेणार नाहीये असा एक बॅटर आहे. केवळ खारबाव प्रीमियर लीग पुरता नाही तर संपूर्ण तालुका क्रिकेट असेल, सिटी क्रिकेट असेल, प्रोफेशनल क्रिकेट असेल. पुन्हा एकदा व्हॉट अ शॉट. इम्प्रोवाइज फटका खेळलेला आहे, स्वीपचा फटका. सुरुवातीला भरत चौधरीने आक्रमण केलं होतं, आता मात्र दोन्ही बाजूने आक्रमण दुधारी तलवार चालताना दिसते. सुरुवातीला भरत चौधरीचं आक्रमण आणि त्यानंतर प्रणय पाटीलचं आक्रमण. प्रणयने आतापर्यंत 4 षटकार लगावलेले आहेत आणि कृष्णा 11 संघाची धावसंख्या अतिशय वेगाने पुढे गेलेली आहे. 63. यानंतर आरटी एंटरप्राइजेस आणि रणधीर कुमार अँड कंपनी दोन्ही कॅप्टनना ऑफिशियल कॉल आहे. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करणार आहोत. जो संघ कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये उपस्थित नसेल त्या कॅप्टनला पेनल्टीचा सामना करावा लागेल. विनीत, व्हॉट अ शॉट. स्विच हिट. लागोपाठ 3 षटकार लगावलेले आहेत. लागोपाठ 3 षटकार लगावलेले. व्हॉट अ शॉट. स्विच हिट बघायला मिळालं. यस, खारबावगावचे सरपंच महेंद्रजी पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बालाशेठ यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये. रणधीर कुमार कंपनीचे प्रोव्हायडर विनीत दीपक म्हात्रे यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये. एकंदरीत 1500 रुपयाचा पारितोषिक आतापर्यंत जमा झालेले आहे प्रणयसाठी आणि भरतसाठी 1000 रुपयाचं जमा झालेलं आहे. भरतजी वतारे जे स्वतः सूत्रसंचालक कॉमेंटेटर आहेत, त्यांच्यासमोर उपेशजी चौधरी असणार आहेत कॉमेंटेटर सूत्रसंचालक, आणि संपूर्ण सूत्र धुरा सांभाळणे आमचे ज्ञानेश्वर काठे सर. फुल टॉस. चौथा षटकार येतोय. 4 मध्ये 4 ठोक डाले. भरत चौधरी 40+ खेळाडू यांच्यासाठी योगीजी पाटील यांच्याकडनं 1100 रुपये. जे चौकारांची हॅट्रिक केली होती प्रणयसाठी बालाशेठ यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पाण्याचा टेम्पो आलेला आहे, कृपया डाव्या बाजूला स्टेजच्या डाव्या साईडला मागे पाण्याचा टेम्पो आलेला, कृपया सहकार्य करायचं आहे. व्हॉट अ बॅटिंग. असं वाटते की हायलाईट क्रिकेट आपण पाहतोय. हायलाईट क्रिकेट पाहतोय कारण 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे आणि धावसंख्या झालेली आहे 75 धावा झालेल्या आहेत. प्रणय किती धावांवर खेळतोय? 36 धावांवर, त्यामध्ये फक्त 7 चौकार लागवलेले आहेत. आणि सोपं जीवनदान दिलं होतं करते अक्षयने डीप स्क्वेअर लेगला. स्टेजच्या उजव्या बाजूला कोणी मान्यवर असतील आपणास विनंती असेल आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. कृपया जे मान्यवर स्टेजच्या डाव्या बाजूला उभे आहेत आपणास विनंती आहे, स्टेजवरती जागा आहे, आपण येऊन स्टेजची शोभा वाढवायची आहे. भरत चौधरी सुद्धा 40+ खेळाडू आहेत. त्यांनी जी चौकांची हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. आमचे सन्माननीय योगीजी पाटील यांच्याकडनं 1100 रुपयाचे पारितोषिक या हॅट्रिकसाठी आलेलं आहे. चौकारांची हॅट्रिक 75 धावा झाल्या. अंतिम षटक महागडं षटक. या षटकामध्ये तब्बल 30 धावा दिलेल्या आहेत. खास करून प्रणयने खरपूस समाचार घेतलेला आहे.
अंतिम षटक मोहक येतोय. मोहकला कमबॅक करावं लागेल. त्याचा सामना करण्यासाठी सज्ज होईल अर्थात भरत चौधरी. दोन्हीकडून आक्रमण बघायला मिळते. हा चेंडू थोडासा शॉर्ट होता. उजव्या ष्टीच्या बाहेर धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि धाव पूर्ण सुद्धा होईल. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. 1+1 2 धाव मिळते. धावसंख्या झाली 77 77. आरटी एंटरप्राइजेस आणि रणधीर कुमार अँड कंपनी दोन्ही संघ कॅप्टनना लास्ट ऑफिशियल कॉल. आपण टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचंय. टॉस बॉक्स साठी आम्ही यादी तांडेल यांचे विशेष आभार व्यक्त करतोय. मोहक यावेळेला मात्र पुल आणि पॉवरफुल पिकअप शॉट. लांब पल्ल्याचा षटकार. झोप आयोजन केलंय अलगे भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. अर नावात नाही र गावात दम आहे कारभाव प्रीमियर लीग. हे नावात नाही र गावात दम आहे कारभाव प्रीमियर लीग. नावात नाही र गावात दम आहे. खरं तर खारबाव गावचे खेळाडू अगदी चातकर, पण चातक पक्षी ज्याप्रमाणे पावसाची पहिल्या पावसाची वाट पाहत असतो ना, त्याप्रमाणे केपीएलची वाट पाहत आणि प्रतीक्षा पूर्ण झाली. आज फुल टॉस. पंचांचा इशारा नो बॉल आणि प्रणय पोचतोय 48 धावांवर. पहिलं अर्धशतक बघायला मिळेल का? आणि प्रणयने ज्या अर्धशतक जे पटकावलेले आहेत त्यामध्ये सर्व षटकारांचा समावेश आहे. षटकाराने डील करताना पाहतोय. 8 षटकार लगावलेले आहेत. 90 धावा झालेल्या आहेत आणि पहिलं अर्धशतक बघायला मिळेल ते प्रणयच्या बॅटमधून. 48 धावा झाल्या आहेत प्रणयच्या आणि कदाचित अर्धशतक आणि शतक सुद्धा पूर्ण होऊ शकतं. 90 धावा झालेल्या आहेत आणि प्रणय इज ऑन 48. नो बॉलचा इशारा आला होता, त्यामुळे या चेंडूवर असणारे फ्री हिट. मोहक नाही, बक्षिसांची रक्कम जर मी तर म्हणून की आमचे सूत्रसंचालक खारबाव गावचे यांना कमीत कमी 2 तास लागतील बक्षिसाची रक्कम आपल्याकडे पोहोचण्यासाठी. याला मात्र चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. कमबॅक करताना पाहतोय मोहक. अंडर-19चा हा खेळाडू आहे. पण जेव्हा असा प्रकारचा गावातील प्रमुख खेळाडू, कारण प्रणय पाटील आहे, गावातील काही जे खेळाडू आहेत हे गावातील प्रमुख खेळाडू आहेत. साई स्पोर्ट कारभार संघातून नेहमी खेळताना प्रणयला आपण पाहतोय. मोहक राईट आर्म. पुन्हा स्वीप आणि याचबरोबर प्रणय आपण बॅट वर करायची आहे. पहिलं अर्धशतक. गिव्ह बिग हँड. जोरदार टाळ्यांचा आवाज झालाच पाहिजे. गावात दम आहे कारभाव प्रीमियर लीग. हे नावात नाही र गावात दम आहे कारभाव प्रीमियर लीग. नावात नाही र गावात दम आहे. प्रणय आपण पुन्हा एकदा बॅट वर करायची आहे. प्रणय यस. सरपंच महेंद्रजी पाटील यांच्याकडनं 2000 रुपये आणि खास करून केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर मनीष पाटील यांच्याकडनं 3 महिन्यासाठी केबल फ्री असणार आहे. आणि रमाकांत शिवारे यांच्याकडनं संध्याकाळची सोय प्रणयची. हा चेंडू पूलचा फटका आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. प्रणय जरी बाद झालेला असला तरी मात्र जेव्हा तो खेळाडू कक्षामध्ये येईल तेव्हा टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. व्हॉट अ बॅटिंग. नाही र गावात दम आहे कारभाव प्रीमियर लीग. हे नावात नाही र गावात दम आहे कारभाव प्रीमियर लीग. नावात नाही र गावात दम. कृपया जेवणाची व्यवस्था झालेली आहे, त्यामुळे सुरुवातीला आमचे शाळेत विद्यार्थी, जसं काठे सरांनी सांगितलं होतं की शाळेत विद्यार्थी, त्यानंतर आमचा महिला वर्ग, त्यानंतर इतर खेळाडूंनी त्या ठिकाणी जायचं आहे. प्रणय आपण आपलं पारितोषिक घेऊन जायचं लगेच. प्रणय 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 पाटील आपण आपलं पारितोषिक घेऊन जायचं. व्हॉट अ बॅटिंग. 54-12 चेंडूमध्ये 54 धावांची तुफानी खेळी गेली. फटका खेळलेला चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि डीप मिड ऑफला एक सहज सोपा सुंदर झेल. बॅक टू बॅक
दुसरी विकेट आणि विकेटची हॅट्रिक पूर्ण करेल का? डेंजर हाय बॅट्समन भावेश मनीष पवार वडगाव. यो लेफ्टी यो लेफ्टी सत्त्याण्णव धावांचं लक्ष आणि त्यामध्ये एक अर्धशतक. आज या स्पर्धेत खरं तर क्रीडानगरीचं उद्घाटन झालं. उद्घाटनापर पहिली मॅच झाली आणि पहिल्याच मॅच मध्ये आपण बघितलं अर्धशतक पूर्ण झाले. आपण जाऊया टॉस साठी. आरटी प्रणय पाटील आपण यायचंय. प्रणय आपण यायचंय. आपलं पारितोषिकाची रक्कम आपण घेऊन जायची आहे कारण हे तो झाकी आहे. पिक्चर अभी बाकी आहे. धन्यवाद सुरुवात आहे. धन्यवाद. आणि ह्यानंतर या टॉस नंतर आपल्याला जो महिलांसाठी लकी ड्रॉ आहे तो लकी ड्रॉ या ठिकाणी ओपन करणार आहोत. बहुतेक महिलांचं जेवण झालेलं आहे. हायस्कूलच्या ज्या मुली आहेत ज्या पारंपरिक वेशात आलेल्या आहेत ज्यांनी पारंपरिक वेशभूषा केलेली आहे त्या हायस्कूलच्या मुलींनी सुद्धा थांबायचं आहे. तुमच्यापर्यंत नंबर जर पोहोचले असतील तर लगेच आपण लकी ड्रॉ या ठिकाणी उघडणार आहोत. 5 पैठणी आणि 10 साड्या प्रगती नितीन पाटील यांच्या सौजन्याने हे लकी ड्रॉ आहे. प्रणय पाटीलसाठी महेंद्र पाटील यांच्याकडून हॅट्रिकसाठी 500 रुपये आहेत आणि 50 धावा. हाफ सेंचुरी केल्याबद्दल 2000चा रोख पारितोषिक प्रणयसाठी. मेगा शो या ठिकाणी बक्षीस सुद्धा मिळते. अभिनंदन प्रणय पाटील. विनीत पाटील यांच्याकडून विनीत म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक प्रणय पाटीलसाठी. बाळा पाटील यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. अण्णांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे प्रणय पाटीलसाठी. बाळा पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक हॅट्रिकसाठी. धन्यवाद. आणि यानंतर टॉससाठी भरत चौधरी आपण सुद्धा यायचंय. भरत चौधरी 40+ त्यांनी सुरुवातीला खूप बॅटिंग केली. चौकारांची लागोपाठ 3 चौकार लागवले. भरत आपण यायचंय. टॉस बॉक्स मध्ये सन्मानश्रीत वसंत अण्णा पाटील आपणास विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. सन्मानश्रीत योगेश वसंत पाटील यांच्याकडून सुद्धा हॅट्रिकसाठी 1100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. भरत चौधरीसाठी हे पारितोषिक या ठिकाणी प्रदान करतील वसंत अण्णा पाटील आपल्या शुभ हस्ते. भरतसाठी हॅट्रिकसाठी चौकारांची हॅट्रिक भरतने या ठिकाणी लगावलेली होती. त्यासाठी 1100 रुपयांचं पारितोषिक त्याला रोख मिळालेलं आहे. धन्यवाद. अण्णा आपण टॉससाठी जायचं आहे. त्याबरोबर टॉससाठी महेंद्र पाटील आपणही यायचं आहे. एंटरप्राइजेसचे कॅप्टन त्याचबरोबर रणधीर कुमार अँड कंपनी संघ कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये यायचं. टॉस बॉक्स कृपया आपण करायचं आहे. टॉस बॉक्स साठी विशेष आभार आम्ही व्यक्त करण्यासाठी ययाती पांडुरंग तांडेल यांचे विशेष आभार. साईराम बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे विशेष आभार. कुमार नैतिक ययाती तांडेल वॉटर टँकर श्री ययाती पांडुरंग तांडेल.
दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले, स्वागत आहे खूप खूप. आमचे मान्यवर येतील, पाटील साहेब या ठिकाणी येत आहेत. खारबावगावचे सरपंच महेंद्र हे बघा टॉस त्या हॅलो हॅलो. टॉस आम्ही संपन्न करणार आहोत. हॅलो हॅलो. टॉस होईल. वसंत पाटील साहेब आपल्या शुभ असते आणि सोबत खारबागावचे सरपंच सुद्धा आहेत. महेंद्र टॉस होईल. धन्यवाद. आणि ह्यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्मानित PY पाटील म्हणजेच आपल्या वाईस पाटील यांचे सुपुत्र, ज्यांच्या शेजारीच आपण हे मैदान उभारलेलं आहे, त्यांचं योगदान आपल्याला खूप मिळालेलं आहे वाईस पाटील परिवाराचं. तर मी PY पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा आणि सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. दोन्ही कॅप्टनने पुढे यायचं आहे. दोन्ही कॅप्टन आरटी एंटरप्राइजेस संघ कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे. पहिला प्रश्न हा असणार आहे, कित्येक वर्षापासूनची प्रतीक्षा संपलेली, हे स्वप्नवत आहे. मला सुद्धा असं वाटतंय, मी सुद्धा एक खारबागावचा हिस्सा आहे, स्वप्नवत वाटतंय. क्षणभर काही जणांना वाटतं हे स्वप्न तर नाही ना. कसं वाटतंय? खूप छान वाटते. मैदान एकदम सुंदर बनवलेलं आहे. नाणेफेक जिंकलेले निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग करू. कुणाकडनं जास्त अपेक्षा असणार आहेत? राहुल व्यतिरिक्त अजून कोण असं तुमच्या संघात समावेश असलेले संघ खेळाडू आहेत? पूर्ण टीम करून अपेक्षा आहे. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मॅच सुरू होणार आहे. खूप ओपनिंग घेतलं खरं तर. टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? आम्हाला फिल्डिंग पाहिजे होती, पण दुर्दैवाने आम्ही टॉस हारलेलो आहे. आणि बालाशेठने आम्हाला खूप खूप मार्गदर्शन करून या संघाचं मजबूत बांधणी केलेली आहे. तरी आम्ही त्यांना पहिला सामना जिंकून देणार आहेत. नाही, क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी आहे. पण तुम्ही सुरुवातीला खूप चांगली बॅटिंग केली, मोठी धावसंख्या उभी केली, समोरच्या संघावर तुम्ही प्रेशर बिल्डअप करू शकता. काय माइंडसेट असणार आहे? किती धावांपर्यंत जाण्याचा मानस असेल? 60 धावांचा आम्ही कमीत कमी धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. इनिशियल ओव्हरमध्ये कुणाकडनं जास्त अपेक्षा आहे? कारण असं म्हणतात ना, वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात जर चांगली झाली, काम अर्धा अधिक झाल्यासारखं असतं. इनिशियल ओव्हर, खास करून मॅन्डेटरी पॉवर पेची षटके, यामध्ये कुणाकडनं जास्त अपेक्षा असणार आहे? आमच्याकडे 3 बॉलर आहेत. मी स्वतः आहे, भूपेंद्र मडवे आहे आणि राजेश वतारी. यांच्याकडनं आम्ही खूप तिघांकडनं अपेक्षा आहे. पण तुम्हाला बॅटिंग करायची आहे म्हणून हा प्रश्न विचारलेला आहे. इनिशियल ओव्हर बॅटिंगमध्ये कुणाकडनं अपेक्षा असणार आहे? बॅटिंगकडनं आम्हाला आमच्याकडे 4-5 प्लेयर चांगले आहेत. भूपेंद्र मडवे आहे, राजेश वतारे आहे, परत एक अंडर-19चा मुलगा आहे, रवीश आहे, कुशल आहे. यांच्याकडनं जास्त अपेक्षा आहे.
तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. सर्वप्रथम आमचे दोन्ही मान्यवर टॉससाठी उपस्थित झाले होते, त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. आणि त्यानंतर मित्रांनो, यानंतर जी दुसरी मॅच होणार आहे, टॉस झालेला आहे आणि आरटी एंटरप्राइजेस संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि प्रतिनिधी संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित रणधीर कुमार अँड कंपनी हा जो संघ आहे या संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे. जाऊया आपण लगेच. सेकंड इनिंग हाय स्कोरिंग मॅच आहे आणि कॉम्बॉक्स मध्ये सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक एक धन्यवाद. मस्तीचा बुलंद आवाज संदीप गावण. धन्यवाद. आणि नंतर वाईस पाटील परिवाराचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान PY पाटील स्वीकारत आहेत. आपल्या या कार्यक्रमासाठी आज दिवसभर न्यू स्कूल खारगावचे मुख्याध्यापक गुरव सर आणि त्यांची संपूर्ण टीम त्याचबरोबर विद्यार्थी उपस्थित झाले, त्यांचंही स्वागत आणि सन्मान गुरव सरांना विनंती असेल आपण स्वीकारायचं आहे. मनापासून धन्यवाद असेल डॉक्टर गवळी सर. पहिला नमस्कार त्या परमात्म्याला ज्याने ही संपूर्ण सृष्टी बनवली. दुसरा नमस्कार त्या आई वडिलांना ज्याने आम्हाला जन्म दिला, लहानाचं मोठे केलं, चांगले संस्कार आमच्यावर घडवले. तिसरा नमस्कार त्या गुरुवर्यांना ज्याने आम्हाला वेद आणि ज्ञानाचे चांगले धडे शिकवले. व चौथा नमस्कार पुन्हा एकदा या आयोजकांना ज्याने आम्हाला या एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन करण्याकरता आमंत्रण दिलं. 14 विद्या आणि 64 कला यांचा अधिपती म्हणजेच गणपती बाप्पाला वंदन. सर्वांची देवता आई सरस्वती मातेला स्मरण. माझ्या समालोचन क्षेत्रातील गुरु स्वर्गीय भालचंद्र ठाकूर सरांना स्मरण करून मी समालोचन कक्षातून समालोचक संदीप गावण. अतिथी कक्षामध्ये उपस्थित असलेले आमचे सर्व प्रमुख अतिथी, स्पर्धेमध्ये सहभागी होणारे सर्व संघ आणि या स्पर्धेचा आनंद लुटण्याकरता आलेले आमचे लाडके प्रेक्षक राजे, या सर्वांचंच कारभाव ग्रामस्थ प्रस्तुत कारभाव प्रीमियर लीग 2026 मध्ये शब्दसमूहाने स्वागत करतोय. पहिला मॅचचा पहिला डाव संपला त्यावेळेस पहिल्या इनिंगमध्ये 5 षटकांमध्ये 3 गडी बाद 96 धावा बनल्या होत्या आणि प्रत्युत्तरादाखल जरीमरी माता टीमची धावसंख्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर झाली आहे ती 10 धावा. जरीमरी माता स्पोर्ट्स संघ जर जिंकला तर आदरणीय महेंद्रजी पाटील प्रथम नागरिक कारभाव गावचे विद्यमान सरपंच साहेबांकडून 5,000 रुपये मिळतील जिंकणाऱ्या संघाला. फुल टॉस बॉल ऑन साइडला मिड विकेट पट्ट्या बाहेर पाठवलंय. सीमारेषे पार बिग ब्लास्ट बिग शो षटकार. पोरसिक सरची होते धमाल गावा गावान खुल. पोचली ती 16 वर. पुढचा बॉल ओव्हरपिच बॉल ऑफ स्टंपच्या दिशेने चांगला मारा बघायला मिळाला. पहिलं षटक भरतचं, स्ट्रायकिंगकडे जयेश, नॉन स्ट्रायकिंगकडे प्रेमनाथ. जरीमरी माता संघ जर या मॅचला जिंकतोय तर विद्यमान सरपंच कारभाव गावचे आदरणीय महेंद्र पाटील साहेबांकडून रोख रक्कम 5,000 रुपयाचं बक्षीस मिळेल जिंकणाऱ्या टीमला. मोठा फटका पाठवून दिलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पट्ट्या बाहेर सीमारेषे पार षटकार. एकदा विनंती असेल आपल्या सर्वांना, आपण या ठिकाणी भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. सर्वांच्या भोजनाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आता भोजनाची रांग या ठिकाणी संपली. कृपया ज्यांना भोजन करायचे बाकी असतील तर आपण यायचं आहे आणि भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. सर्वांना विनंती असेल या आणि भोजन करा. 9 वर्षाच्या सर्वांनाच शुभेच्छा असेल, कारण आजचा दिवस म्हणजेच गुढीपाडवा. आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये हा गुढीपाडवा सणोत्सव मोठ्या थाटामाटाने साजरा केला जातोय. गुढी उभारली जातोय, नवनवीन कपडे परिधान केले जात आहेत. गावात आपण अनेक ठिकाणी मिरवणुकीचे कार्यक्रम सुद्धा बघतोय. सणोत्सव साजरे केले जात आहेत आणि या कारभाव गावाचा हा सणोत्सव म्हणजेच कारभाव प्रीमियर लीग मैदानाचा प्रारंभ झाला, उद्घाटन सोहळा झाला आणि खऱ्या अर्थाने आज
खारबाव गावातील लोकांची ग्रामस्थांची एकी, त्यामुळेच आपल्याला खारबाव प्रीमियर लीगचं हे पर्व बघायला मिळतं. मॅचकडे आपण वळूया. जरीमरी माता टीमची धावसंख्या 22. पहिल्याच षटकांमध्ये धावांची केली लई लूट. दुसरे षटक टाकण्याकरता नितीन, दोन्ही टीमला एक एक आयकॉन खेळाडू दिला. पहिल्या इनिंग मध्ये आपण प्रणय पाटील वंडर बॉय खारबाव गावचा ज्याला म्हटलं जातं, कारण ठाणे जिल्ह्या व्यतिरिक्त पालघर जिल्हा संपूर्ण भारतभर त्याचे दौरे असतात. एक उत्तम दर्जाचा खेळाडू आपल्याला खारबाव गावामध्ये लाभलाय आणि त्याचा बोलबाला पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाला. तशीच चांगली कामगिरी येणाऱ्या बॅटरला करावी लागेल. जरीमरी माता या टीम मध्ये सुद्धा चांगले बॅटर आहेत जे या धावसंख्येला चेस करू शकतात. चांगला क्राऊड आहे, चांगली गर्दी आहे, चांगले स्टँड उभे केले आहेत या स्पर्धेकरता. धावसंख्या धावफळकार आहे 23 धाबा. डाऊन द लेग स्टंप सोडून जाणारा बॉल आहे आणि पंच देवदास पाटील आमच्यापर्यंत वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावेनीची धावसंख्या पोहोचली ती 24 वर. स्कोर मग ऑन 24. चांगला लेखाजोखा राजू पाटील आमच्या समोर ठेवत आहेत. ओ शॉट बॉल अक्रॉस द लाईन, चार्ज द बॉल ओव्हर द मिडविकेट एरिया, हाय अँड हँडसम सिक्सर. मैदानी साऱ्या पाहूया चला खेळाडूंची झलक, मैदानी साऱ्या पाहूया चला खेळाडूंची झलक. अरे नावात नाही र गावात दम हाय खारबाव प्रीमियर लीग, हे नावात नाही र गावात दम हाय. सर्वजण एकत्रित आले तर जास्तीत जास्त गर्दी आपल्याला महिला भगिनींची सुद्धा बघायला मिळतं. आणि भोजनाची व्यवस्था या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला आहे. जे कोणी जेवायचे बाकी असतील, शिल्लक असतील, त्यांनी त्वरित भोजनाचा आस्वाद घ्या. आता चांगला फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये दन करत जातोय चेंडू. सीमारेषे पार, मिळतील धावा 4. KPL चौकार. नावात नाही र गावात दम हाय खारबाव प्रीमियर लीग. थँक्यू. चौकाराची मदत मिळाली. धावसंख्या आता वाढताना दिसतं. धावसंख्या 34. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा भंग होत जातंय. संयम राखला पाहिजे. चांगली गर्दी आहे मैदानाच्या दिशेने. फुल टॉस बॉल, लो बॉल, कमरेपेक्षा जास्त वरचा चेंडू होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा केलाय प्रयत्न आणि त्याच्यामध्ये बॅटर असफल होतोय. धावबाच्या स्वरूपात एका बॅटरला परत जावं लागतंय आणि परत जातोय प्रेमनाथ. पहिला धक्का, एक गडी बाद. धावसंख्या धावफळकर 35. 36 धावा, 36 for 1. तालुक्याचा अभिमान, हे खारबाव गावाची KPL शान, भिवंडी तालुक्याचा अभिमान. कालिका मातेच्या आशीर्वादाने केलं या भारी. जरीमरी माता टीमचा संघ मालक म्हणून जर आपण बघितलं तर अक्षय पाटील हे संघ मालकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला श्रीकृष्ण 11 या टीमचा संघ मालक मनोज कृष्णा म्हात्रे साहेबांना तुम्ही बघतायत. दोघांनी चांगला सपोर्ट केलाय या KPL ला, खारबाव प्रीमियर लीग, आणि खूप सुंदररित्या आयोजन केलंय. नवीन मैदान मिळालं, निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं एक क्रीडांगण, आणि ज्याच्यामध्ये आता उत्सुकता वाढलं प्रत्येक मॅचची. आमच्या प्रेक्षक राजांना, प्रत्येक युवा खेळाडूला आपला दमखम दाखवायचा आहे या विकेटवर. गोलंदाज तयार नितीन, नवीन बॅटर अक्षय पाटील. स्विंग अँड मिस, गुड लेन स्पॉटवर चेंडूला रिलीज केलंय, टाकलंय, थोडंसं वळण घेतोय, बाहेर निघतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. डॉट बॉल. धावसंख्या धावफळकर आहे ती 36 धाबा. पुढचा बॉल फ्रीडचा सुद्धा फायदा उचलता आला नाही. अपील जोरदार करतायत पंचांकडे. आता वापसी केलं. वापसी ही फार महत्वाची होती, तरच दबाव दडपण वाढवलं जाऊ शकतोय. कारण 96 धावसंख्या बनवल्यात आणि टार्गेट ठेवलं गेलंय 97चं. 97 इज द टार्गेट. आणि ह्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर अर्थातच सुरुवातीपासूनच तुम्हाला 16-17च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल.
दुसऱ्या षटकातील आता शेवटचा बॉल ऑफ स्टंपर सफल झालाय. फुल पिच बॉल. विकेट घेण्याकरता गोलंदाज करताय जीवाचा आटापिटा. फलंदाजाने मारलेला चेंडू शतरक्षकाला करतोय बाय बाय टाटा. सिक्सर. एक खेळणार खारबाव हारणार खारबाव जिंकून दाखविला आमचाच कारभार. एक खेळणार खारबाव हारणार खारबाव जिंकून दाखविला आमचाच कारभाव. त्यांच्या पुढे नाही कोणाचा निभाव म्हणून आज गाजतय. हे असा हा आमचा खारबाव गाव आहे हो लाखात एक. असा हा आमचा खारबाव गाव आहे हो लाखात एक. खरोखरच महाराष्ट्रामध्ये जितक्या ग्रामपंचायती असतील ना त्या ग्रामपंचायतीमधील सर्वात मोठी ग्रामपंचायत जर आपण बघितले तर अशा बऱ्याचशा ग्रामपंचायती आहेत ज्यामध्ये खारबाव गावाचं नाव येणार नाही असं कधीच होणार नाही. खारबाव गावाने सर्व काही दिलं. सर्व जाती धर्मातील लोक या खारबाव गावामध्ये एकत्रित राहत आहेत आणि ती एकी आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवसानिमित्तानं सुद्धा बघायला मिळाली. अफाट गर्दी आहे, अफाट गर्दी आहे आणि प्रत्येक ग्रामस्थानं या ठिकाणी सपोर्ट केलाय या KPL ला. खारबाव गावातील एकी युनिटी कशी टिकून राहील, एकमेकांचे संबंध कसे चांगले राहतील हीच एक उद्दिष्ट आहे या KPLचं. आणि खारबाव ग्रामस्थाने मिळून या स्पर्धेचं आयोजन केलं. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धापा लागल्या जात आहेत त्या 42. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 55 धाबांची गरज आहे. 18 बॉल 55ची आवश्यकता. तिसरं षटक टाकण्याकरता प्रणय पाटील गोलंदाजी मार्गावर आलाय. मॅन्डेटरी पॉवर पैकी जी काही षटकं होती ती संपली जात आहेत आणि त्यामुळे क्षेत्ररक्षक हे सीमारेषा लगतच तैनात केले गेलेत. लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक. मोठा फटका खडे खडे ह्या चेंडूला खेळून काढला जाते. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. षटकार. हे नावात नाही रे गावात दम आहे खारबाव प्रीमियर लीग. नावात नाही रे गावात दम आहे खारबाव प्रीमियर लीग. नावात नाही रे गावात दम आहे खारबाव प्रीमियर लीग. अरे भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. क्या बात है. मॅन ऑफ द मॅच करता सुद्धा अनेक बक्षिसं आहेत. चर्चा त्याची सुद्धा आपण करूया. कालिका माता गोविंदा पथक यांच्याकडून एक कोल्ड्रिंकची व्यवस्था आणि त्याच्यानंतर आपण ही मोमेंट बघतोय. स्वर्गीय मारुती शंकर शिवारी, स्वर्गीय संजय मारुती शिवारी यांच्या स्मरणार्थ श्री रमाकांत मारुती शिवारी यांच्याकडून ही मोमेंटो आहे. खारबाव प्रीमियर लीगचा हा लोगो आहे आणि त्याचबरोबर गिफ्ट हॅम्पर जय माता दी एंटरप्राइजेस श्री करण किशोर पाटील साहेबांकडून एक गिफ्ट हॅम्पर. या 3 बक्षिसांचा उल्लेख आम्ही आवर्जून करणार आहोत. चला 2.3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकर 50, काम 50 बन गया आहे. अजूनही 47 धावांची गरज आहे आणि त्याकरता चेंडू शिल्लक आहेत 15 चेंडू 47. ऑफ ड्राईव्ह खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. सलू मिड ऑफ क्षेत्रामध्ये कुणी क्षेत्ररक्षक नव्हता. बाजूला आता चेंडू वळतोय. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. धाव घेण्याची संधी मिळाली. एक धाव चोरली गेली एका धाव्याच्या मदतीनं. धाव संख्या 51. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये पाहिजेत 46. 14 मध्ये 46 ची आवश्यकता. षटकार आणि चौकार जर आले तर सर्व काही शक्य आहे. ओहो, नो लुक स्ट्रोक पाठवून दिलंय. स्क्वेअर लेग पट्ट्या बाहेर. बॅटर दाखवतोय आपली वचक. चेंडूला पाठवून दिले लांब 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 लचक. सिक्सर. गावात दम आहे खारबाव प्रीमियर लीग. नावात नाही रे गावात दम आहे खारबाव प्रीमियर लीग. नावात नाही रे गावात दम आहे खारबाव प्रीमियर लीग. थँक्यू सो मच DJ. स्कोअर मोज ऑन 57. जरी मरी माता संघ जर जिंकतोय तर आदरणीय महेंद्र पाटील साहेबांकडून रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक मिळेल त्या टीमला. मला असं वाटतं की आजच्या दिवसातील सर्वात लांब षटकार या बॅटरने ठोकलाय. अक्षय पाटील इज ऑन फायर.
षटकाराच्या मदतीनं धावसंख्या झाली ती 57. आता इक्वेशन आणि सिच्युएशन बद्दल माहिती देऊया. 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 40 धावांची गरज आहे. 13 बॉल रिमेनिंग, 40 रन्स रिक्वायर्ड टू विन. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. थोड्याच वेळामध्ये माहिती मिळते की पैठणी कोणाला मिळेल. पैठणीच्या स्पर्धेला सुद्धा आपण सुरुवात करणार आहोत. मला वाटते महिलांची गर्दी पैठणीचा उल्लेख केल्यानंतर झालंय की याआधी झालं. आणि महिलांना आवड आहे, क्रिकेटची आवड आहे. मागे सुद्धा आपण बघितलं जे वरती प्रेक्षक राजा बसलेत ना, सांभाळून बसा. तिथं बाल्कनीचं तिकीट जरूर घेतलं तुम्ही, परंतु महागडं तिकीट आहे आणि तितकंच तिथून जर काही घडलं तर मग महागडं होऊ शकतं. सो प्लीज सपोर्ट करा. देवानंद वतारी साहेब या ठिकाणी दाखल झालेत आणि उद्याला स्टेजवर उपस्थित असलेल्या पाहुण्यांकरता त्यांनी भोजनाची व्यवस्था केलं. त्यांचं मनापासून आभार. मॅच कडे वळूया. ऑन साइडला दोन्ही क्षेत्ररक्षकांनी कमालीचं प्रदर्शन केलं. दोन्ही जमिनीवर कोसळलेत परंतु हार मानताना दिसत नाही. हालात चाहे जो भी हो, हम रुकेंगे नहीं, गिरकर उठेंगे लेकिन झुकेंगे नहीं. दोघांनी दाखवून दिलं आणि चांगलं प्रदर्शन केलं. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 97 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जरी मरी माता टीमची धावसंख्या झाली 59. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 38 धावांची गरज आहे. 12 चेंडू 38 ची आवश्यकता. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा. खारबाव येथील नवीन मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम खारबाव प्रीमियर लीग 2026. डीजे बजाव. खेळणार खारबाव, हारणार खारबाव, जिंकून दाखविला आमचाच खारबाव. खेळणार खारबाव, हारणार खारबाव, जिंकून दाखविला आमचाच खारबाव. त्यांच्या पुढे नाही कोणाचा निभाव, म्हणून आज गाजतय हे असा आमचा खारबाव गाव आहे हो लाखात एक. असा आमचा खारबाव गाव आहे हो लाखात एक. अरे नावात नाही रे गावात दम आहे खारबाव. थँक्यू 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 सो मच. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 38 ची गरज आहे. लकी ड्रॉ या ठिकाणी पैठणीसाठी केला जातोय. मी भरत वतारी साहेबांना विनंती करतोय की आपण असं उल्लेख या ठिकाणी करावा. पैठणी इथे व्यवस्था केली पैठणीची, ते म्हणजे प्रगती नितीन पाटील यांच्या सौजन्याने पैठणी देण्यात येणार आहेत. लक्षात ठेवायचं आहे कोण लकी महिला आहे ती थोड्या दिवसात आपल्याला कळणार आहे. 5 पैठण्या आहेत आणि 10 साड्या आहेत. लक्षात ठेवायचं आहे. पहिल्या 5 पैठणी काढल्या जातील. पहिल्या 5 पैठणी काढल्या जातील. लकी ड्रॉ खोलला जातोय, उघडला जातोय. स्पर्धेकरता शुभेच्छा आलेत आदरणीय मिथिल अरुण पाटील खंबाळा यांच्याकडून शुभेच्छा आलेत या स्पर्धेकरता. मनापासून आम्ही त्यांचं आभार मानतोय. फुल टॉस बॉल, चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये फोर्स केलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धावा 4. KPL चौकार. नावात नाही रे गावात दम आहे खारबाव प्रीमियर लीग. नावात नाही रे गावात दम आहे खारबाव प्रीमियर लीग. नावात नाही रे गावात दम आहे खारबाव प्रीमियर लीग. थँक्यू. प्रणयने म्हटलं होतं मी अर्धशतक पूर्ण करेन. आता जयेश सुद्धा म्हणतो की मी माझे प्रयत्न करेन आणि तो खेळतोय 46 वर. धावसंख्या पोहोचली ती 63. पुढचा बॉल सरळ बॅटने स्टँड अँड डिलिव्हर. ओहो, व्हॉट अ स्ट्रोक, सिक्सर. अर्धशतक पूर्ण
झालं. सरपंच साहेबांनी आज खरोखरच चांगलं काम केलं. खेळाडूंना नेहमीच ते मोटिवेट करत असत. उत्कृष्ट खेळाडू आहेत, एकी काय आहे ते समजून आहेत आणि त्यामुळेच अर्धशतकाकरता 2000 रुपयाचं पारितोषिक जयेश साठी मिळेल. आदरणीय विद्यमान सरपंच महेंद्र पाटील साहेबांकडून 2000 रुपये जाहीर झालेत. आणि तशीच पहिली पैठणी 78 नंबर कुणाकडे आहे बघायचं आहे. कुपन नंबर 78 78 7 8. कुपन नंबर 78. वहिनी या, ताई या, माई या, अक्का या. येत आहेत 78 नंबर. प्रगती पाटील तुम्ही बी स्टेजवर यायचं आहे. योगेश भगत साहेबांकडून 500 रुपये जयेशला मिळतं. मॅच कडे आपण वळूया. एकूण धावसंख्या किती झाली? 69. स्कोर मोज ऑन 69. महत्वपूर्ण मॅच आहे. या षटकानंतर आपण पुन्हा एकदा उल्लेख करणार आहोत. सर्व बॅटने स्टँड अँड डिलिव्हर. ओहो, मैदानाच्या आतमध्ये तुफान आलंय. त्याला रोखणं कठीण आहे, त्याला टोकणं कठीण आहे. हाहाकार माजवला या खेळाडूने. सिक्सर. नाही रे गावात दम आहे कारभाऊ प्रीमियर लीग. गावात नाही रे गावात दम आहे कारभाऊ प्रीमियर लीग. लोक या ठिकाणी पहिली इनिंग बघितल्यानंतर म्हटलं की 96 धाबा झाले, 97 होणार नाही. परंतु आता 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये जिंकण्याकरता 22 धाबांची गरज आहे. धाव संख्या 75. 75 रन्स ऑन द बोर्ड्स. धाव संख्या 75. 22 ची आवश्यकता 9 बॉल मध्ये. गोलंदाज तयार. ओहो, रायझिंग सरप्राइझिंग डिलिव्हरी. सरप्राईज केलंय, अचंबित करणारे चेंडू टाकले बॅटर करता. आतापर्यंत 58 धावसंख्येवर खेळतात जयेश. कंबर मोडीचं काम केलंय. हॅलो, धावसंख्या धावपळकर आहे ती 75. पहिला मान आपल्या ग्राउंड साठी ज्यांनी ही जागा उपलब्ध करून दिलेली आहे, हेमांगी कैलास तरे यांनाच पहिली पैठणी लागलेली आहे. त्यांचे खूप खूप अभिनंदन. मला वाटतं हा तर कालिका मातेचा आशीर्वाद असावा खरोखरच. कारण बघा ना, तो आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादाने ही पैठणी या ताईनच मिळाली. पाटील ताई, तुम्ही त्यांना द्यायचं आहे ती पैठणी. ताई काय 2 शब्द म्हणाल पैठणी बद्दल? घ्या घ्या, बोला बोला. नमस्कार. इथे जमल्या सगळ्या बंधू आणि भगिनींनो. इथे मिळालेल्या हॅलो, इथे मिळालेल्या मला पैठणीबद्दल फार फार तुमचे सर्वांचे आभार. आणखीन काय बोलू. आणि कालिका मातेच्या आशीर्वादाने पैठणी भेटल्याबद्दल थँक्यू थँक्यू थँक्यू. बघा, प्रत्येकाने बोलायला शिकायला पाहिजे. ताईने बोललंय, थोडक्यात बोललं पण खूप चांगलं बोललं. थँक्यू सो मच. मॅच कडे आपली नजर पुन्हा जाईल. एकूण आता स्थिती काय आहे ते जाणून घेतोय. 8 बॉल आणि 22 ची आवश्यकता आहे. 76 धाबा. धाव फळकाभर. बॅटर तयार. दुसऱ्या पैठणीचा नंबर आहे. कोळवटामध्ये चेंडू आहे. स्ट्रेट फटका. 1 धाव मिळाली. शतरक्षक फंबल होतोय. फायदा उचलताना 2 धावा बॅटर पूर्ण करतायत. 2 धाबांच्या मदतीनं धाव संख्या पुढे जाते आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 77. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये आता 20 धाबांची गरज आहे. 7 चेंडू आणि 20 ची आवश्यकता. ह्या एका चेंडू नंतर आपण पुन्हा पैठणीचा उल्लेख करणार आहोत. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. काय जल्लोष आहे या कारभाव प्रीमियर लीगचा. सर्वजण खुश आहेत, आनंदित आहेत, उत्साहित आहेत. प्रेशर आहे, प्रेशर आहे. कधी कधी आम्ही जे माईक मध्ये बोलतो ना, त्याचा सुद्धा परिणाम होत असतो त्या खेळाडूवर. दुसरी पैठणीसाठी नंबर आहे. ठेकन. विकेटचं पतन. अखेरी जे हवं होतं ते मिळालंय आणि महत्वपूर्ण बॅटरला परत पाठवलंय. जयेश इज गॉन. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 97 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना धावसंख्या आहे ती 77.
6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. 6 मध्ये पाहिजेत 20. दुसरी पैठणी 93 नंबर 93. 93 नंबर कोणाकडे असेल, कोणा ताईकडे, त्यांनी इथे स्टेजवर यायचं आहे. 93 93 नंबर. 6 मध्ये 20 पाहिजे. अतिरिक्त खेळाडू जर नसेल ना तर मग पॅनल्टी लागेल 2 धाबांची. हे लक्षात घ्या. हा पहिला मॅच आहे आणि त्याच्यानंतर आता पुढे ही कारवाई जरूर केली जाईल. तुम्हाला वेळ जो दिला त्या वेळेमध्येच तुमची ती षटकं सुद्धा पूर्ण झाली पाहिजेत. म्हणजे 4 षटकांकरता आपण इथे देऊया 22 मिनिटाचा अवधी देऊया. 22 मिनिटांमध्ये तुमची 4 षटकं टाकून तुम्ही पूर्ण करा, ज्याच्यामध्ये बॅटर, इन आउट, विकेट, सर्व काही गोष्टी आल्या. चौकार षटकार सुद्धा आलाय. पैठणी करता उल्लेख करणार आहोत, परंतु हा मॅच रोमांचक स्थितीमध्ये आलाय. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता जरी मरी माता टीमला 20 धाबांची गरज आहे. अंडर 19चा नाही आहे. शेवटची षटक आहे, शेवटचं षटक. अंडर 19चा गोलंदाज, अंडर 19 आहे. 93 नंबरला पैठणी लागले, त्यांचं नाव सीमा दयानंद म्हात्रे, त्यांचं अभिनंदन. शेवटचं षटक हाताळण्याकरता येणारा गोलंदाज अंडर 19 मधील पाहिजे. या माहिती आमच्यापर्यंत येतोय, त्यामुळेच ही दक्षता घ्या. पैठणीकडे वळूया. हो का? ताईंना बोलायचं नाही. ताई खुश नाहीत? खुश आहेत ना? ताई बोला, काहीतरी बोला. कंपल्सरी शेवटचं षटक अंडर 19 जो तुमचा प्लेअर असेल, सीमा मात्रे, अंडर 19चा हॅलो, मला इथे पैठणी साडी दिल्याबद्दल मी सर्व मान्यवरांचे अभिनंदन करत आहे. थँक्यू. चला, तिसरी पैठणी ज्या नंबरला लागलेले आहे तो नंबर आहे 70 70 नंबर. दोन्ही टीमचे कॅप्टन बोलू का? दोन्ही टीमचे कॅप्टन या. दोन्ही टीम सुरू असलेल्या मॅच मधील दोन्ही टीमचे कॅप्टन इथे या. तिसऱ्या पैठणीसाठी लकी नंबर आहे 70 कोणाकडे 70 नंबर येत आहेत? ओके, त्याच्या पुढचा नंबर चौथ्या पैठणीसाठीचा नंबर काढायचा आहे. नंबर आहे 4, चौथी पैठणी आणि नंबर आहे 4, लकी नंबर आहे 4. कमिटी बरोबर दोन्ही टीमचे कर्णधार चर्चा करतील. आणि 5वी पैठणीसाठी नंबर आहे 13. 5व्या पैठणीसाठी नंबर 13. आधी 4 नंबर आहे 70. ओके, तुमचं नाव सांगा. शर्मिला चंद्रकांत तारे.
70 नंबरची पैठणी शर्मिला चंद्रकांत तरे यांना लागलेली आहे, त्यांचं अभिनंदन. मुख्य ग्रामस्थ आहेत त्यांचं जे काही सूचना येतील त्यांचं पालन प्रत्येक टीमने करा. आपल्या गावकीची स्पर्धा आहे जेणेकरून या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचं गाळबाट लागणार नाही. मॅडम बोला बोला ना. मला पैठणी लकी ड्रॉ मध्ये भेटली आहे आणि खरंच मला खूप आनंद झाला आहे. थँक्यू व्हेरी मच. वेलकम. नंबर 4. 13 नंबरची या ठिकाणी लकी ड्रॉ विनर आहे दीपिका प्रशांत पाटील. दीपिका प्रशांत पाटील. दीपिका प्रशांत पाटील यांचं खूप खूप अभिनंदन. मला पैठणी मिळाल्याबद्दल थँक्यू. पाठ करून आलेल्या ताई. नंबर 4 कमिटीच्या मेंबर्स त्या ठिकाणी असतील, सरपंच साहेब असतील आणि नंबर बाकी कोणी 4 थांबू नका. पैठणीसाठी नंबर 4 प्रत्येकाचं ऐका आपण. 5वी पैठणी नंबर 4 साठी लागलेली गर्दी आहे. करू नका, इतरांनी गर्दी करू नका. 4 नंबर येतोय. चला काढा. साड्यांचा काढा. किती साड्या? आता 10 साड्या शिल्लक राहिलेल्या आहेत. त्या 10 साड्यांसाठी लकी ड्रॉ काढणार आहोत. प्रगती नितीन पाटील यांनी आता यांचा तोच विषय झाला नाही ना, बोललो मी. आपण लिहिलेलं ना महिलांचं, नाही जाऊन द्या. आपण लिहिलेला महिलांचा 59 आहे ना. 41 कोरला नाही आहे का? 59 नंबर 4 ना. नंबर 4 चे विनर आहेत ते मैत्रिणी आहेत. अर्चना वहिनीला लागलेली ही बक्षीस आहे. अर्चना कल्पेश पाटील यांना नंबर 4 ची पैठणी. या सामन्यांविषयी गीतिका पाटील आपलं मनोगत देतील. थँक्यू सो मच. महिलांसाठी चांगलं आयोजन केलेलं आहे आणि अशाच प्रकारे यापुढे कार्यक्रम करत जा. धन्यवाद ताई. आहे का नंबर 59? हायस्कूलच्या ज्या मुली आहेत त्यांनी कृपया स्टेजच्या समोर यायचं आहे. 10 साड्यांसाठी लकी ड्रॉ काढणार आहोत. हायस्कूलच्या मुली आहेत कोणी इकडे? साडीसाठी लकी ड्रॉ आहे. नंबर आहे 100. 100. साडीसाठी लकी ड्रॉ नंबर 100. 100.
100 नंबर कोणाकडे असेल त्यांनी इकडे स्टेजकडे यायचं आहे. आली का दुसरा नंबर सांग. हो, 11 नंबर थांबा, 11 नंबर कोणी दिली पोऱ्याने दिली ना? 11 नंबर नाही. दुसरा नंबर 11 साडीसाठी दुसरा नंबर लकी नंबर आहे 11. 11 नंबर 11 नंबर स्टेजकडे संपर्क साधायचा आहे. 11 नंबर 11 दे 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 दे. 26 26 तिसरा नंबर साडीसाठी 26 नंबर आहे. 26 नंबर 26 100. कल्पनाताई अनंता पाटील यांना 100 नंबरवर साडी हॅलो लाभलेली आहे. रिक्षा इकोवाले जरा कृपया शाळेतल्या मुलांना सोडण्याची व्यवस्था करायची. किशोर पाटील धन्यवाद. किशोर पाटील खूप चांगला असा इथे मेळ झालेला आहे. सासू आणि सून एकमेकींचा सत्कार समारंभ करतायत. कृपया मैदानामध्ये गोंधळ करू नका. 11 नंबर 26 नंबर कमिटी निर्णय देईल, बाकी सर्वांनी शांत राहा. कमिटी निर्णय देईल, बाकी सर्वांनी शांत राहा. आपसमध्ये चर्चा करू नका. त्याला भरत दिले बोला भरत पण दिले तो स्वतः ऐकून नाही का.
मोहक वरती जी काही बंधनं आपण टाकली होती, म्हणजेच ज्या काही शंका आशंका निर्माण केल्या होत्या, ऑब्जेक्शन होतं, सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर हल्ली इंग्रजी भाषेमध्ये लवकर कळतं, तर ऑब्जेक्शन होतं ते सर्व काही फोल ठरलेलं आहे आणि 2007चा तो आहे. त्यामुळेच अंडर 19चा हा खेळाडू आपल्याला खेळताना दिसेल. दोन 2007चा त्यांचा आधार कार्ड आमच्यापर्यंत पोहोचलोय, म्हणजेच अंडर 19चा तो खेळाडू आहे. आणि इथे खेळणाऱ्या 44 नंबर KPL मध्ये खेळणाऱ्या प्रत्येक संघाने लक्षात ठेवा, अंडर 19चा खेळाडू तुमच्या टीम मध्ये पाहिजे. पहिलं षटक सोडून इतर जी 4 षटकं आहेत त्यामधील एक षटक तुम्हाला अंडर 19च्या खेळाडूला द्यावंच लागेल. ही स्पर्धा एकतर खरोखर जेव्हा मी ऐकलं की आमच्या सर्व ग्रामस्थ एकत्रित येत आहेत, सर्वजण एकत्रित खेळत आहेत, खूप बरं वाटलं. आणि त्यामुळेच आपण सहकार्य करा. सरपंच साहेबांनी सुद्धा नेमकं सांगितलं आणि योग्य तो पुरावा दिला. आणि हे सर्व लक्षात घेता आपण मॅचला सुरुवात करूया. चला आता सर्वांनी बाहेर निघा, मॅचला सुरुवात होतोय. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 20 धावांची गरज आहे. 6 मध्ये 20 ची आवश्यकता. चला आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये कोणी आवाज करू नका. 6 मध्ये 20 ची आवश्यकता आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आता येतोय. गोलंदाजी मार्गावर बघूया कोणता गोलंदाज वापरला जाईल. खूप चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे. श्रीकृष्ण दुर्लभन टीम कडून गोलंदाजी मार्गावर कोण येईल त्या ठिकाणी आपण बघणार आहोत. ही स्पर्धा कुणा एकट्याची नाही तर आपल्या संपूर्ण गावाची आहे. ग्रामस्थांचा हातभार आहे. ग्रामस्थांचा हातभार लाभल्यामुळेच आपण या स्पर्धेला बघतोय. धन्यवाद. आणि वातावरण थोडंसं तापलेलं आहे, पण आपल्या सोयीसाठी ताकची व्यवस्था केलेली आहे. जरा ताकचा लाभ घ्या. निसर्ग प्रेमी मित्र मंडळ यांच्याकडून ताक, थंडगार ताक आहे. सर्वांनी ताकचा लाभ घ्या, म्हणजे तुमचं डोकं शांत होईल. एकमेकांशी संवाद साधताना थोडासा संयमाने जी काही चर्चा आहे ती करा, जेणेकरून वाद होणार नाही. मॅच कडे आम्ही वळतोय. पहिला मॅच सुरू आहे आणि तुम्ही बघतायत खारबाव प्रीमियर लीगचं हे पर्व. 6 मध्ये 20 ची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावर आता गोलंदाज आलाय चैतन्य पाटील हा गोलंदाज गोलंदाजी मार्गावर आलाय. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. स्ट्राइक इनकडे बॅटर आहे अक्षय. चैतन्य तयार. फुलटॉस बॉल ऑफ स्टंपर सफल झालाय. पाठवून दिला फॉरवर्ड स्कोर लेग पट्ट्या बाहेर. सिक्सर. खेळणार खारबाव हारणार खारबाव जिंकून दाखविला आमचाच खारबाव. खेळणार खारबाव हारणार खारबाव जिंकून. षटकाराच्या मदतीनं आता गणित पुन्हा एकदा असं झालं. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 14 धाबांची गरज आहे. धावसंख्या 6 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 83. पुढचा बॉल फुलपुश बॉल होता. ऑन साइडला खेळून काढला जातो. या चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू आहे. एक धाव मिळाली. अक्षय दुसरी धाव घेण्याकरता करतोय तयारी भारी आणि दुसरी धाव पळून पूर्ण. 2 धाबा मिळत आहेत. दोन्ही पंच चर्चा करतायत. एका बाजूला संदीप पाटील आहेत आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही बघताय देवदास पाटील. 2 धाबा आहेत की नाही? यस, एकच धाबा आहे. फक्त एकच धाव मिळेल बॅटरला. स्ट्राइक चेंज होतोय. आता अक्षय हा स्ट्राइक चेंज करतोय आणि स्ट्राइक इनकडे विनीत नावाच्या खेळाडूला तुम्ही बघतायत. अक्षय पाटील 3 षटकारांच्या मदतीनं चांगले बॅटिंग करतायत. ही इज प्लेइंग ऑन 21.
आता चेंडू शिल्लक आहे 4 आणि 4 बॉल मध्ये 13 धाबांची गरज आहे. 4 चेंडू 13 ची आवश्यकता. चांगला मॅच बनतो. कोळवंडामध्ये चेंडू फ्लिक केलाय. चेंडू ऑन साइडला खाऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक प्रणय थैनाथ तो करत नाही कोणती चूक आणि या विकेटने भागवली गोलंदाजाने संघाची भूक. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला तिसरा धक्का. धावसंख्या धाव फळकावर 84. कारभाऊ गावाची KPL छान भिवंडी तालुक्याचा अभिमान. कारभाऊ गावाची KPL छान भिवंडी तालुक्याचा अभिमान. कालिका मातेच्या आशीर्वादाने केलं या भारी हे आहे. 3 गडी बाद. धावसंख्या धाव फळकावर 84. 3 बॉल आणि 13 धाबांची गरज आहे. 3-13 कोणाचे वाचतील. ओहो काय घडलंय काय बिघडलंय बघूया. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 13 धाबांची गरज आहे. सुमित म्हात्रे आणि जेल टिपला रन आउट घेतला तरी त्याच्या करता 200 रुपयाचं पारितोषिक मिळेल. व्हाईट बॉल. दॅट्स अ व्हाईट बॉल. बघूया काय घडलंय काय बिघडलंय इथे काय घडलंय. व्हाईट बॉलचा इशारा तर आलाय परंतु बॅटर धावू शकतात की नाही हा प्रश्न केलाय. सवाल उठवलाय. एका धावेची नोंद झाली. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 85. 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉल मध्ये जिंकण्याकरता 3 मध्ये पाहिजेत 12. 3 चेंडू 12 ची आवश्यकता. डाऊन द लेग स्टंप सोडून जाणाराच बॉल आहे. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाब्याचा कोटा वाढतोय. मदत मिळाली बॅटिंग करणाऱ्या टीमला. जरी मरी माता हा संघ जर या मॅचला जिंकतोय तर विद्यमान सरपंच महेंद्र पाटील साहेबांकडून रोख रक्कम 5000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. महेंद्र पाटील साहेबांकडून 5000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. ओहो कोळवटामध्ये चेंडू आणि विकेट मिळाली. बॅटचा हलकाचा स्पर्श झालाय. विकेट डाऊन गॉन. मैदानी साऱ्या पाहूया चला खेळाडूंची झलक. अरे नावात नाही र गावात दम हाय कारभाऊ प्रीमियर लीग. हे नावात नाही र गावात दम हाय कारभाऊ प्रीमियर लीग. नावात नाही र गावात दम हाय कारभाऊ प्रीमियर लीग. आहेत मॅच कडे आम्ही पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करतोय. काय स्थिती झाली आहे या मॅचची. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये जिंकण्याकरता 11 धावांची गरज आहे. 2 चेंडू 11 ची गरज. भाटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. सूरज मोहक बाद झालाय. विनीत बाद झालाय. 4 गडी बाद. झरी मरी माता टीमची धावसंख्या 86. 2 मध्ये 11 ची गरज आहे. 2 चेंडू 11 ची गरज. अक्षय पाटील स्वतःला कोसत असेल कारण ती जर दुसरी धाव पळून पूर्ण झाली असती तर तो फायदा झाला असता. इथे 1 धाव मिळाली आणि आता तो नॉन स्ट्राईक इन कडे वाट बघतोय. गेलेल्या फलंदाजाला स्वतःला सिद्ध करायची संधी आहे. 2 मध्ये पाहिजेत 11. एक खेळाडू मी बघितलाय याच कारभाव गावातील ज्याने हा पराक्रम 2 वेळा माझ्या डोळा देखत केलाय. निकेतन काठे हे नाव मी आवर्जून घेईन. नागल्याचं ते क्रिकेट मैदान जिथे 2 मध्ये 11 पाहिजे होतं तेव्हा निकेतन काठे यांनी सलग 2 षटकार ठोकले होते.
ओहो, डाऊन द लेग मॅच मध्ये वार पलटवार होईल काय? वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 87. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये पाहिजेत 10 धाबा. मॅन ऑफ द मॅच करता आपण जर बघितलं तर शुगर डोम केक शॉपचे मालक भावेश मुकादम साहेबांकडून ब्राउनी मिळेल मॅन ऑफ द मॅच ठरलेला खेळाडूला. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. 2 मध्ये पाहिजे 10. बॅटर सुद्धा त्या ठिकाणी वाट बघतोय. मलाही करायचंच आहे. जरी मरी माता या संघाला जिंकायचंच आहे. संघ मालक म्हणून अक्षय पाटील या टीमचे आहेत. ओहो, इम्पॅक्ट इन लाईन. विकेटचं पतन. परत या बॉल लागते बॅटर सूरजला. कोण? खारबाव हरणार खारबाव जिंकून दाखविला आमचाच खारबाव. थँक्यू. आता दुसऱ्या बाजूला श्रीकृष्ण 11 कारभाव टीमचे संघ मालक खुश असतील. मनोज कृष्णा म्हात्रे हे संघ मालक आहेत आणि चांगली मेहनत आहे त्यांच्या टीमची. एकामध्ये पाहिजे 10 धाबा. नवीन बॅटर आलाय. न्यू बॅटर यतीश पाटील. ऑफ टमर शफल झाला. मॅच अजून संपला नाही. व्हाईट बॉलचा इशारा पंच आपल्यापर्यंत देत आहेत देवदास पाटील. अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धाव संख्या 88. 1 चेंडू आणि 9ची आवश्यकता. ISPL प्रमाणे जर या ठिकाणी 9 असता तर तो ठोकण्याची संधी मिळेल का? निलेश नरेश चौधरी साहेबांना विनंती करतो की आपण स्टेजवर या. स्वादिष्ट चविष्ट भोजन आपण बनवलं आणि आपल्याकरता या ठिकाणी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. ओहो, फिफा उद्ध्वस्त झाला आणि याच बरोबर मॅचला जिंकले श्रीकृष्ण 11 या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन. साड्यांसाठी पुढील नंबर जे आहे ते अनाउन्समेंट करतोय. 69 नंबर 69 जयेश या त्याच्याकरता जयेश म्हात्रे आदरणीय महेंद्रजी पाटील 69 नंबरने स्टेजवर यायचं आहे. 2000 रुपये आणि त्यानंतर 500 रुपये. 84 84 91 91 नंबर स्टेजवर यायचं आहे. नंबर 33 33 22 नंबर 22 योगेश भगत नंबर 85 85 जयेश या. नंबर 71 71 स्टेजशी संपर्क साधायचा. 44 44 बक्षीस आहे. साड्यांसाठी ज्यांची नंबर घेतलेले आहेत त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. सुमित म्हात्रे विकेट किपर होते त्यांच्याकरता 200 रुपये. अजय म्हात्रे यांच्याकडून 200 रुपये. मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच असा आमचा खारबाव गाव आहे हो लाखात एक. सुमित म्हात्रे यांनी सुमित म्हात्रे करता 200 रुपयाचं पारितोषिक दिलं. योगेश भगत यांनी जयेश करता 500 रुपये. सर्वांचे अभिनंदन. जयेश 2000 रुपये महेंद्र पाटील साहेबांकडून आले होते आणि त्याच्यानंतर 500 रुपये. अर्थात नंतर सुमित म्हात्रे आपण सुद्धा या चांगलं यशस्वी केलं. 200 रुपयाचं पारितोषिक विनीत म्हात्रे यांच्याकडून आपल्याला दिलं जातं. सुमित म्हात्रे विकेट किपर सुमित म्हात्रे आले. पैठणीसाठी साड्यांसाठी ज्यांचे नंबर घेतले त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. सगळ्यांचे अभिनंदन. धनंजय रामकृष्ण वातारी